नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. नांदगाव तालुक्यातील परधडी येथील तरुणाला सर्पदंश. रोशन काशीनाथ बोरस्ते, वय वर्ष 16, राहणार भडगाव तालुक्यातील कोळेगाव येथील रहिवासी आहे. त्याचे मामा दिलीप चव्हाण हे परधडी, नांदगाव तालुका येथे राहतात. शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या म्हणून तो मामाच्या गावी आला होता. सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास मामासोबत शेतात काम करत असताना रोशन याचा पायाला सर्पदंश झाला. दिलीप चव्हाण आणि त्यांचे वडील संभाजी चव्हाण यांनी धाव घेतली आणि बघितलं तर रोशनच्या पायामधून रक्तस्राव सुरू झाला आणि साप तिथेच जागीच दडून बसलेला दिसला. कसाबसा सापाला बरणीत बंद केलं आणि वेळ न घालवता ॲम्ब्युलन्स बोलावली. अवघ्या 10 मिनिटात अमोल गरुड यांनी पेशंट आरोग्य रुग्णालयात पोहोचत केले आणि सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला. बडोदे तात्काळ आरोग्य रुग्णालयात पोहोचले आणि बरणीत बंद केलेल्या सापाला बघितलं तर हा फुसरे जातीचा अतिविषारी साप होता. थोडक्यात माहिती दिली असता आपल्या भागात 4 विषारी साप आढळत आहे: नागमण्यार, घोणस आणि फुरसे. त्यामधला हा फुरसे साप, या सापाचे दंश खूप वेदनादायक असतो. वेळेवर उपचार मिळाला नाही तर जीव धोक्यात जाऊ शकतो. आपण पेशंट वेळेवर पोहोचत केले, त्यामुळे वेळेवर उपचार मिळाल्यामुळे आता रोशनची प्रकृती व्यवस्थित आहे. येस मराठीसाठी विजय बडोदे, नांदगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.